परभणी जिल्हा परिषदेत परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांचं वर्चस्व होतं। मात्र दोन्ही पक्षातील फुटीनंतर राजकीय समीकरण प्रचंड बदलली। दुसरीकडे भाजपच्या मेघना बोर्डीकरांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपचं वजन सुद्धा वाढलंय। परभणीच्या याच राजकीय समीकरणांचा आढावा घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये। परभणी जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार? अजित पवार गट परभणीचा गट राखणार की भाजप राष्ट्रवादीवर वरचढ ठरणार? शिवसेना काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई। परभणी जिल्हा परिषदेची निवडणूक फारच रंगतदार वळणावर आली आहे, कारण इथे महायुतीतच वर्चस्वाची लढाई होण्याची शक्यता वाढली आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या 54 पैकी 22 जागांसाठी गट आरक्षित झाले आहेत। परभणी जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनुसार चुडावा, ताडकळस, चाटोरी असे 3 गट अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत। सावंगी, म्हाळसा, पिंगळी, उखळी, बुद्रुक, कावलगाव या 4 गटांना अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। तर आडगाव बाजार हा एकमेव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। वाघी, धानोरा, जाम, कुपटा, लिंबा, वझूर, पेठशिवणी, मरडसगाव असे 7 गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत। वरुड, टाकली, केकरजवळा, रवळगाव, देवनांद्रा, गौर, इसाद हे 7 गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत। हे 22 गट वगळता इतर 31 गटांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना आपलं नशीब आजमावण्याची संधी आहे। ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक, परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायमच बघायला मिळतोय। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकाधी वर्चस्व निर्माण केलं होतं। माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष ठरला। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 24 जागा, शिवसेनेला 13 जागा, काँग्रेस 6 जागा आणि भाजपला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या। तर महादेव जानकरांच्या रासपचे 3 आणि अपक्ष 3 असे सदस्य निवडून आले। 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला, पण 2024च्या निवडणुकीपर्यंत इथले राजकीय समीकरण बदलली आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे राष्ट्रवादीचेच 2 गट पडले। त्यामुळे मतदार नेमके कोणाच्या बाजूने कौल देणार हे ऐन निवडणुकीतच स्पष्ट होईल। शिवाय राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले, त्यामुळे परभणीत राष्ट्रवादीला नव्यानं बांधणी करावी लागणार आहे। आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात अजित पवार गट खंबीरपणे उभा आहेच, पण भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात भाजप चित्र पालटण्यासाठी सज्ज झालाय। भाजपकडनं मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद देण्यात आलंय, त्यामुळे परभणीत भाजपचं वर्चस्व चांगलंच वाढलंय। दुसरीकडे शिंदे गट कुणाला साथ देणार यावर सत्तेचं समीकरण ठरेल, त्यामुळे अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरस वाढली आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुरळक ठिकाणी प्रतिनिधित्व यापूर्वी आम्ही केलेलं आहे। मग जिल्हा परिषदमध्ये 54 पैकी फक्त 5 सदस्य आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचे राहिलेले आहेत। नगरपालिकांमध्ये सुद्धा म्हणजे खूप तुरळक ठिकाणीच आम्हाला यश मिळालं होतं। त्यामुळे महायुतीतले काही आमचे सहकारी पक्षातले नेते मंडळी जे अनेक मातब्बर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, म्हणजे 3-3, 5-5, 6-6 टर्म जिल्हा परिषद निवडून आलेले सातत्याने, पण नगरपालिका 3-3, 4-4 टर्मपासून त्यांच्या ताब्यात असलेले असे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग त्यांना कुठेतरी वाटतं की भाजपची बाजू कमजोर आहे, परंतु त्या सर्वांना मला सांगायचं आहे की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार 2014 पासून आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 2014 पासून मराठवाड्यातील आणि खास करून परभणी जिल्ह्यासाठी भरभरून ह्या सर्वांनी दिलेला आहे। आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली आहे। म्हणून निश्चितच माझ्या सर्व सहकाऱ्यांना जे अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढू इच्छितात आणि त्यांना तशा पद्धतीचं सहकार्य करणं, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे पालकमंत्री म्हणून माझं काम आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्णपणे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहोत। गेल्या निवडणुकीत शिवसेना 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, पण शिवसेनेतील फुटीमुळे दोन्ही शिवसेना आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी लढतील। ठाकरे गटानं खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। शिवसेनेतील फुटीनंतर परभणीकरांनी संजय जाधवांना साथ दिली होती।
त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांवर विश्वास ठेवून ठाकरे गटाची रणनीती आखली जाते. फक्त महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वबळावर याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा स्थानिक नेत्यांना लागली. कसं आहे, आता शरद पवार साहेबांच्या पक्षाचे इतर पण माणसं तेवढे नाही आहेत आणि काँग्रेसचे पण नाही आहेत. आता वरपुडकर साहेबच काँग्रेसचे लिडिंग करीत होते, तेच भाजपमध्ये गेलेत. त्याच्यामुळं काय काय जिल्हा परिषदेला परिस्थिती निर्माण होती ते आपल्याला बघायला मिळेल लवकरच. परंतु महाविकास आघाडी केली तर आम्ही ह्या सगळ्या सत्ताधाऱ्याला घाम फोडू एवढं तुम्हाला निश्चित सांगू. आम्ही पूर्ण जिल्हा परिषद निवडणूक ही महाविकास आघाडी करून लढवायची की स्वबळावर लढवायची हा संपूर्ण अधिकार आमच्या नेत्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं हा स्थानिक नेत्यावर सोपवलेला आहे. आणि मग स्थानिक नेत्यामध्ये आम्ही सर्व मिळून बसून आम्ही ठरवू. आमचा पहिला प्रयत्न राहील की आपण आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उभाटाचे खासदार आणि आमदार यांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत करून त्यांना निवडून दिलं आहे. आणि म्हणून आता आपण कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही सर्व एकत्रित बसून जागेचं व्यवस्थित वाटप करून आघाडी करण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील. आणि आघाडी झाली तर मताचं विभाजन ठरेल आणि मोठ्या प्रमाणात आमचं जिल्हा परिषदेवर आमचा आघाडीचा झेंडा फडकेल. दुसरीकडे मेघना बोर्डीकरांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिंदे गटाची अडचण वाढली आहे. त्यामुळे शिंदे गटाला स्वबळावर लढण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. पण जर आता मी ऐकलं होतं की पालकमंत्र्यांनी स्वबळावरचा नारा दिला आहे, मग त्यासाठी सुद्धा शिवसेना या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतात आणि नगरपालिका असतात या स्वबळावर लढवण्यास तयार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वच बड्या नेत्यांचं लक्ष मिनी मंत्रालयावर केंद्रित झालंय. पडद्याआड हालचाली सुरू असल्या तरी आधी पत्ता कोण टाकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिवाकर माने, NDTV मराठी, परभणी.